खरं तर आजची आपली जी भेट आहे, हो. तुम्ही मराठी रंगभूमीवर कॅरी ऑन स्पायगेरी. एवढी वर्ष लागली मराठीत यायला? एक शुद्ध मराठी माणूस असून? कारण असं आहे मुख्य म्हणजे, की मी आतापर्यंत 35 नाटकं लिहिली आहेत. हां. आणि आमच्या सगळ्या नाटकांमध्ये आतापर्यंत 95% काम करणारी माणसं जी होती मराठी होती. म्हणजे आत्माराम भेंड्यांपासून आत्माराम भेंडे, विजू खोटे, शुभा खोटे, विहंग नायक, किशोर प्रधान, दिलीप प्रभावळकर, विनय आपटे, अतुल काळे, अतुल परचुरे, विनय येडेकर, स्मिता जयकर, नीना कुलकर्णी, तुम्ही सांगाल ती नावं आमच्या नाटकात राहायची. मग नाटकं इंग्लिशमध्ये, पण काम करणारी माणसं मराठी असायची. मराठी नाट्य मी का नाही आलो ह्याला एकच मला वाटतं, की इंग्लिशमध्ये कोणी लिहिणारं कोणी नव्हतं. इंग्लिशमध्ये म्हणतो इंग्लिश वॉज अ सँक्च्युअरी. त्याला मला कॉम्पिटिशन नव्हती, कारण कोणीच इंग्लिशमध्ये लिहित नव्हतं. तेव्हा लिहिणारा फक्त मी एकटा इंग्लिशमध्ये लिहिणारा मी एकटाच माणूस होतो. हां, इंग्लिशपेक्षा हिंग्लिश. मराठीमध्ये हां, सिद्धहस्त लेखक आहेत, हां, सिद्धहस्त ॲक्टर आहेत, डिरेक्टर आहेत. हां. तर म्हटलं आपण नाही त्या छंदात का पडायचं? आपलं छान चाललंय इकडे इंग्लिशमध्ये. म्हणून मी आपण इंग्लिश कंटिन्यू करत राहिलो. मग मी हिंदीमध्ये केलं नाटक एक. मी 2-1 वर्षापूर्वी मी नथुराम गोडसे इंग्लिशमध्ये केलं. म्हणजे अडॅप्टेशन नाही, मी ते थोडं वेगळं करून केलं. अच्छा. तर ते मी नथुराम गोडसे इंग्लिशमध्ये केलं, मग मी ते हिंदीमध्ये केलं. मग ते मी गुजरातीमध्ये केलं. मग तेव्हा मला वाटलं, की आपण जे असे वेगवेगळ्या आपल्याला हा ऑडियन्स मिळतो आहे, इट्स अ न्यू एक्सपिरियन्स. तर म्हणजे आकाश भडसावळे मला म्हणाला, की "भरत आपण हे मराठीमध्ये करूया का इंग्लिश नाटक?" तर म्हटलं, "तू रिस्क घ्यायला तयार असेल तर मी करतो." म्हटलं, "मला अच्छा. काही प्रॉब्लेम नाही करायला." हां. तर म्हणून आम्ही हे मराठीमध्ये पहिल्यांदाच केलं, इतक्या वर्षानंतर. पण तुमचं मराठी रंगभूमीवर जी नाटकं आता येतायत किंवा आली आहेत, याबद्दलचा अभ्यास किंवा काय? मी नाटकं बघत नाही. अच्छा. मी मराठी, हिंदी, इंग्लिश कुठलंही नाटक बघत नाही. त्याला कारण असं आहे, की लोकांना खरं वाटत नाही, की मी प्रचंड इम्प्रेस होतो नाटक बघितलं की. मला वाटतं काय फर्स्ट क्लास लिहिलंय नाटक, काय छान काम. आपण का उगीच फालतू काहीतरी करतो. तो एक मला न्यूनगंड होतो, की माझं नाटक ह्या लेव्हलचं नाही आहे. म्हणून मी कधीही नाटक बघत नाही. अनलेस आता दिलीप प्रभाकरवर काम करतो. म्हणाले, की "भरत मला नाटक आहे, आपण हां, रिहर्सलच्या आधी आपण नाटक बघून आपण पुढे जाऊ." हां, किंवा विनय आपटेनं नाटक केलं तर आम्ही हां. जाऊ. त्याशिवाय मी नाटक हा प्रकार कधीही बघायला जात नाही. मला नाटकाविषयी काहीही माहिती नाही आहे, की कुठल्या भाषेत काय चाललंय. मी इंग्लिश नाटकं बघत नाही, हिंदी बघत नाही, गुजराती बघत नाही, मराठी बघत नाही. मी आपली नाटकं करतो. हे एक पूर्वी म्हणजे मी एक फेमस आपली मजा म्हणून सांगतो, की एकदा कोणाला तरी जॉर्ज बर्नार्ड शॉला कोणीतरी विचारलं, की "डू यू से प्लेज?" तर तो म्हणाला, की "इफ आय वॉन्ट टू सी अ प्ले, आय राइट वन." अच्छा. तर हां, तसंच हां. मी पण करतो. मला नाटक पाहिजे तर मी नाटक लिहितो आणि तेच बघतो फक्त. पण ह्याला कारण हे आहे, की मी फार इम्प्रेस नाटक बघून होतो. इव्हन कॉलेज लेव्हलची नाटकं जी बघतो ना, मी कधी गेलो कॉम्पिटिशनला, तर आय गेट व्हेरी इम्प्रेस, की अरे काय फॅन्टास्टिक करतात ते लोकं. आपण काय फालतू करतो असं वाटायला नको म्हणून मी नाटक बघत नाही. अच्छा. हा एक चांगला. कुठल्याच भाषेत नाही बघत मी. पण हे काय आहे कॅरी ऑन स्पायगेरी? माझं ओरिजिनल नाटक जे होतं कॅरी ऑन स्पायिंग म्हणून, की एक गुजराती फॅमिली टुरिस्ट म्हणून पाकिस्तानात गेली आहे. आणि तो माणूस त्याला छंद आहे फोटो काढायचा आणि तो फोटो काढताना चुकून ते न्यूक्लिअर साईट्सचे फोटो काढतो. आणि त्या पाठी कमांडोज लागतात आणि तो धावत-धावत इंडियन राजदूतात एम्बसीमध्ये येतो आणि तिथनं तो कसा बाहेर पडतो, ही त्याची स्टोरी आहे. त्या पाठी कमांडो येतात, की बाबा ह्यांना बाहेर काढा, की हे इंडियन स्पाईज आहेत म्हणून. आणि ते स्पाईज नाही आहेत, हे त्यांना पटवणं हां. आणि ती फॅमिली कशी बाहेर पडते, हे नाटक आहे. ते इंग्लिशमध्ये तुफान चाललं होतं नाटक. म्हणजे आम्ही किती वर्ष नाटक यायचं. त्यात मोठी-मोठी माणसं होती तेव्हा पण. विजू खोटे, विहंग नायक, वृषाली गोखले, तनाज इराणी, अ, किशोर प्रधान अशी माणसं होती. अतुल काळे, अतुल परचुरे आणि हे नाटक तुफान तेव्हा चाललं होतं. इंग्लिशमध्ये फार चाललं होतं. तर जेव्हा आकाश म्हणाला, की आपण हे मराठीमध्ये करूया, म्हटलं बाबा मराठी ऑडियन्स काय असतो मला माहिती नाहीये. हां, तेच. हां. तर म्हटलं आपण करूया. पण मी काही नवीन करणं मला आवडतं आणि माझं म्हणणं आपण करायचं. म्हणजे उडा तो पंछी गिरा तो पत्थर ह्या बेसिसवर करायचं. आपण मन लावून करायचं. मग ते चालेल की नाही, ऑडियन्सला आवडतं की नाही, हे दिस अ डिफरंट थिंग दॅट कुठल्याही नाटकाचं हेच असतं. तेव्हा तुम्ही नीटपणे करणं हे महत्त्वाचं असतं. पण आज आणि आता हे आपण. नवीन-नवीन आमची जी आता ॲक्टर्स आमचे आहेत, त्यातल्या कुणालाही मी ओळखत नव्हतो. अच्छा. मी त्या बघू. सगळ्यांना पहिल्यांदा भेटलो. आणि आम्ही अप्रतिम आमची टीम बनली. आम्ही इतके हसतो रिहर्सलमध्ये वगैरे, की आम्हाला खूप मजा येते रिहर्सल्स करायला. तर माझं म्हणणं मी नाटक
प्रयोगासाठी करत काही मी रिहर्सलसाठी नाटकं करतो. मी प्रयोगासाठी करत नाही नाटकं. अच्छा. रिहर्सलला मजा आली तर खूप झाली. इट्स वर्थ इट असं असतं. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.